क्युबिक लॅटिसचे 3 टाईप आहेत. एक आहे सिंपल क्युबिक लॅटिस, दुसरा आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस म्हणजे BCC आणि तिसरा आहे फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस म्हणजेच FCC. पहिल्यांदा बघूया सिंपल क्युबिक लॅटिस किंवा सिंपल क्युबिक युनिट सेल. सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये काय असतं तर जे पार्टिकल्स असतात ॲटम, आयन्स, मॉलिक्यूल जे काय असतील ते. आता इथे बघा 8 कॉर्नर असतात क्यूबला, त्या 8 कॉर्नर्सला 8 पार्टिकल्स असतात. पण ही जी 8 पार्टिकल असतात त्यातलं प्रत्येक जे पार्टिकल असतं ते अजून 7 युनिट सेलचा पार्ट असतं. म्हणजे टोटल हे जे एक पार्टिकल ॲट वन कॉर्नर असतं दॅट इज डिवायडेड इंटू टोटल 8 युनिट सेल्स. म्हणजे खालचे 4 युनिट सेल आणि वरचे 4 युनिट सेल असं म्हणून हे जे पार्टिकल असतं ते सब डिवाइड झालेलं असतं. त्यामुळे ह्या पार्टिकलचं एका युनिट सेलमधलं कॉन्ट्रीब्युशन फक्त इतकंच असतं 1/8. जे एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण एका लिंबाच्या 8 फोडी केल्या तर त्यातली एक फोड कशी दिसते तर तेवढं हे पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन असतं एका युनिट सेलमध्ये. पण अशी 8 पार्टिकल्स आहेत 8 कॉर्नरला. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे 1/8 आणि अशी 8 पार्टिकल्स आहेत. सो टोटल पार्टिकल्स इन सिंपल क्युबिक युनिट सेल विल बी 1. म्हणजे 8 कॉर्नरचे 8 पार्टिकल प्रत्येकाचं 1/8 कॉन्ट्रीब्युशन. त्यामुळे 1/8 into 8 is equal to 1. Therefore n, that is number of particles present in the simple cubic unit cell, is 1. जरी दिसताना आपल्याला ती 8 पार्टिकल दिसली तरी त्याचं अख्खी पार्टिकल्स ती या किंवा संपूर्ण पार्टिकल्स ती एका युनिट सेलमध्ये नसतात. फक्त त्याचा 1/8 पार्ट एका युनिट सेलमध्ये असतो. त्यामुळे टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन सिंपल क्युबिक युनिट सेल इज 1. आता बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल ह्याच्यामध्ये काय असतं तर 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स असतातच जशी की सिंपल क्युबिकमध्ये होती. आणि इन ॲडिशन टू दॅट बॉडीच्या सेंटरला एक पार्टिकल असतं. आता ही जी 8 पार्टिकल आहेत 8 कॉर्नरला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सेम 1/8 आणि इंटू 8 इज इक्वल टू 1. सो टोटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल द 8 पार्टिकल्स प्रेझेंट ॲट 8 कॉर्नर्स विल बी 1. पण बॉडीच्या सेंटरला पण एक पार्टिकल आहे ॲडिशन आणि हे जे बॉडीच्या सेंटरला पार्टिकल आहे ते कुठल्याही दुसऱ्या युनिट सेलमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. म्हणजे हे आहे ते फक्त एका युनिट सेलमध्येच आहे कारण हे कुठल्याही दुसऱ्या युनिट सेलमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत नाही आहे. जसं की कॉर्नर्सची पार्टिकल डिवाइड होती बाकीच्या युनिट सेलमध्ये तसं हे बॉडीच्या सेंटरला असल्यामुळे हे एंटायरली ह्या बॉडीच्या सेंटरमध्येच आहे किंवा एंटायरली या बॉडीमध्येच प्रेझेंट आहे किंवा एंटायरली त्या युनिट सेलमध्येच प्रेझेंट आहे. त्यामुळे त्याचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन किती असणार 1. देअरफॉर n किती येणार n इज इक्वल टू हे कॉर्नरच्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1 प्लस बॉडी सेंटरचा जो पार्टिकल आहे त्याचं अख्खं कॉन्ट्रीब्युशन 1 सो इज इक्वल टू 2. देअरफॉर n इज इक्वल टू 2 फॉर बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. इथे बघा हे अख्खं पार्टिकल बॉडी सेंटरचं त्या एकाच युनिट सेलमध्ये आहे त्यामुळे इथे आपण त्याला इथे अख्खं त्याचं कॉन्ट्रीब्युशन घेतलं म्हणून टोटल 2 झाले पार्टिकल्स. आता फेस सेंटर क्युबिक युनिट सेलमध्ये 8 पार्टिकल्स आहेतच 8 कॉर्नरला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन येणार 1/8 into 8 इज इक्वल टू 1 आणि ह्याच्या ॲडिशनमध्ये 6 फेसच्या सेंटरला पार्टिकल्स आहेत. ही जी पार्टिकल्स आहेत ती 6 फेसच्या सेंटरला आहेत. बरं आता हे जे फेसच्या सेंटरला पार्टिकल असतं ते ह्या युनिट सेलमधला हा फेस आणि ह्याला जी बाजूला जी युनिट सेल आहे त्यातला फेस या 2 फेसमध्ये ते डिवाइड झालेलं असतं. सो प्रत्येक फेसचं जे पार्टिकल आहे दॅट इज डिवायडेड इंटू 2 युनिट सेल किंवा ते 2 युनिट सेलचा पार्ट असतं. त्यामुळे ह्या फेसच्या सेंटरचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे प्रत्येक युनिट सेलमध्ये ते हाफच आहे कारण ते 2 युनिट सेलचा पार्ट आहे म्हणून त्याचं एका युनिट सेलमधलं कॉन्ट्रीब्युशन फक्त हाफ आहे. म्हणून हाफ आणि टोटल किती आहे आपल्याकडे फेसेस 6. सो हाफ इंटू 6 इज इक्वल टू 3. सो टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट ॲट फेसेस त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असणार 3 म्हणून n इज इक्वल टू 1 प्लस 3 इज इक्वल टू 4. सो n इज इक्वल टू 4 फॉर फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. आता इथे तुम्ही बघू शकताय
हे कॉर्नरचे पार्टिकल्स दाखवले आहेत आणि हे बघा हे जे फेसचे प्रत्येक फेसचे जे पार्टिकल आहे ते फक्त हाफच एका सेलमध्ये, उरलेला हाफ दुसऱ्या सेलमध्ये. त्यामुळे या फेसच्या सेंटरचे जे पार्टिकल आहेत त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे? हाफ. असे 6 स्पेसेस, म्हणून हाफ इंटू 6 इज इक्वल टू 3. कॉर्नरच्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन टोटल 1, 1 प्लस 3 इज इक्वल टू 4. सो n इज इक्वल टू 4 फॉर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल किंवा FCC.